Greetings to you all in the name of our Lord and Savior, Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि मी धन्यवाद देतो प्रभूला. Thank you for the warm welcome and thank you for the kind introduction of our family and we rejoice worshiping with you all today. आणि ह्या ठिकाणी आम्ही येऊन आम्हाला आनंद झालेला आहे आणि ह्या परिचयासाठी मी प्रभूला धन्यवाद देतो. Yeah, yesterday my wife preached in a womanhood seminar, so we are here as a family and Brother Mangesh asked me to preach today. So thank you for this wonderful opportunity. कालच्या दिवशी त्यांच्या पत्नीने वुमनहुड सेमिनारमध्ये प्रीचिंग केली आणि आज मी ह्या ठिकाणी प्रीचिंग करत आहे. So let's learn from the word of God and let's look to the Lord in prayer. आपण प्रार्थना करू आणि प्रभूचं सहाय्य मागू. आपण प्रार्थना करूया. महान प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो तुझ्या चांगुलपणासाठी. स्वर्गीय प्रभू, तू आम्हाला तुझ्या पुत्राद्वारे तारलंस, त्यासाठी आम्ही तुझी प्रशंसा करतो. स्वर्गीय प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. तू आम्हाला ह्या अंधकारामध्ये सोडलं नाहीस, तर तुझं वचन दिलं. तुझं वचन प्रकाश आहे प्रिय प्रभू, जे आमच्या जीवनातील अंधकार नाहीसा करतं. तुझं वचन हतोडा आहे प्रिय प्रभू, आमचं कठोर अंतःकरण चकनाचूर करतं प्रिय प्रभू. तुझ्या वचनाची आम्हाला नित्य गरज आहे आणि आज सकाळी पुन्हा एकदा आम्ही तुझ्या वचनाच्या अधिकाराखाली आलेलो आहे प्रिय प्रभू. तू आमच्याशी बोल, आमच्या अंतःकरणात कार्य कर. आम्हाला तू सुधरव प्रिय प्रभू. आमच्यामध्ये पश्चाताप उत्पन्न तू कर आणि ज्यांचं तारण झालं नाही प्रिय प्रभू, त्यांचं तू तारण कर आणि जे तारलेले आहेत त्यांच्यामध्ये पवित्रीकरणाचं कार्य तू कर. पास्टर शंकर बोलत असताना आणि प्रिय प्रभू मी ट्रान्सलेट करत असताना तुझ्या आत्म्याने तू आम्हाला चालव प्रिय प्रभू. तुझं गौरव होऊ दे. प्रभू येशूच्याद्वारे प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. Amen. So let's turn our Bibles to 3rd John as we are going to learn together from the God's word. आपण योहानाचे तिसरे पत्र उघडूया आणि ते वाचूया. 3rd letter of John. योहानाचे तिसरे पत्र. We are going to meditate upon those words. आपण ह्या वचनांवर मनन करणार आहोत. Yeah, before that, let me give you a small illustration. मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो. There was a story about a large apartment building construction. एक बिल्डिंग बांधण्यात येत होती, त्याची ही कहाणी आहे. And we all know that they use different materials to build this apartment. आणि जे अपार्टमेंट असतं ते बांधण्याकरिता पुष्कळशे वेगवेगळ्या गोष्टी वापरण्यात So येतात. they use sand, cement, bricks, gravel, etc. त्या ठिकाणी वाळू, सिमेंट, विटा अशा भरपूर गोष्टी Yeah, the story says that all these materials are talking to one another. आणि ही गोष्ट अशा प्रकारची आहे की हे सर्व जे गोष्टी आहेत ते एकमेकांसोबत बोलत असतात. Sand said something like this: I am very small, what can I do for this apartment? आणि जी वाळू आहे ती म्हणते की मी फारच बारीक आहे, मी ह्या अपार्टमेंटसाठी काय करू शकतो. And cement said, if a strong wind blows, I will just be blown away. What is useful? आणि सिमेंट म्हणतो की जर वारा आला तर मी उडून जाईल. And water said, I am nothing special, I simply flow away wherever I go. आणि जे पाणी आहे ते म्हणतं की मी कुठेही वाहतो. As they were talking to one another, the mason came, the construction workers came. So, after some days, they built a beautiful apartment. आणि जे मिस्त्री आहेत ते आले, कन्स्ट्रक्टर आले आणि त्यांनी खूप सुंदर अशी इमारत उभी केली. After seeing the finished building, the material said to one another something like this. आणि ती बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर ती मटेरियल जे आहे ते पुन्हा बोलू लागले. Before the construction was done, we underestimated ourselves. जे कन्स्ट्रक्शन होण्याआधी जे आहे आम्ही स्वतःला कमी लेखलं. Now we understand that every one of us are necessary to build this building. आणि आता आम्हाला कळालं की आपल्यापैकी प्रत्येकाची गरज होती हे बांधण्याकरिता. It would have been impossible to build it with only sand, only stones and only cement. हे अशक्य असतं जर एकाच गोष्टीने हे बांधण्यात आलं असतं तर. Though we are all different from each other, each one of us have this unique responsibility and every one of those responsibilities are very important. जरी आपण निरनिराळे आहोत तरी प्रत्येकाला जबाबदारी दिलेली आहे. And dear brothers and sisters, प्रिय बंधू भगिनींनो, now the church is something like this apartment. आणि मंडळी सुद्धा त्या अपार्टमेंट प्रमाणेच आहे. And the Bible says the church is the household of the living God. आणि बायबलमध्ये मंडळीला जिवंत देवाचं घर म्हटले. And the Bible says it is the pillar and foundation of the truth. आणि बायबल सांगतं की मंडळी जी आहे सत्याचा स्तंभ आहे. So let me ask you this question. मी तुम्हाला हा प्रश्न विचारू इच्छितो. Who are you in the household of God? तुम्ही देवाच्या घरामध्ये कोण आहात? Who are you in the church of the living God? तुम्ही देवाच्या घरामध्ये कोण आहात? We all have different responsibilities in the church of the living God. आपल्या प्रत्येकाला भिन्न अशी जबाबदारी देण्यात आलेली And आहे. with that question, I want to teach you. I want you to open your hearts to see what Apostle John is helping us to understand from the letter, 3rd John letter. योहानाच्या तिसऱ्या पत्रामधून योहानाची काय इच्छा आहे आपण पाहूया. So let's look into 3rd John, what John wants us to learn
and what John wants us to meditate so that we can understand our responsibility in the church of the living God. योहानाची काय इच्छा आहे की ज्यावर आपण मनन करावे आपण ह्या ठिकाणी पाहूया. In the first verse, John says, I, the elder. आणि ह्या ठिकाणी तो स्वतःला वडील म्हणतो. Apostle John is writing this letter. प्रेषित योहान हे पत्र लिहित आहे. And many scholars believe that he is serving as a pastor in Ephesus as an elder and writing this letter. आणि बऱ्याच अभ्यासकांचं हे मत आहे की एफेसस या ठिकाणी सेवा करत असताना हे पत्र त्यांनी लिहिले. And most scholars date this letter around AD 94 and 95. 95 किंवा 94 किंवा 95 मध्ये हे लिहिलं असावं असं अभ्यासक म्हणतात. And 3rd John is the shortest book in the entire New Testament. पूर्ण नवीन करारामध्ये हे लहानचं पुस्तक आहे. And if you see in the Greek, it has only 219 Greek words. 219 ग्रीक शब्द आहेत. And this is a very shortest book in the entire New Testament. पूर्ण नवीन करारामध्ये हे अगदी लहान पुस्तक आहे. And Apostle John, as an elder at Ephesus, writing this letter. आणि एक वडील या नात्याने तो हे पत्र लिहित आहे. And he is writing this letter to a person called Gaius. आणि एका गायस नावाच्या व्यक्तीला तो हे लिहित आहे. And he says to his friend Gaius, whom I love in the truth. आणि तो ह्या ठिकाणी म्हणत आहे की खरी प्रीती करणारा माझा पुत्र. And in the entire New Testament, whenever you see this word truth, we understand that it is gospel, aletheia. आणि ज्यावेळेस सत्य हा शब्द आपण त्या ठिकाणी पाहतो तर ग्रीक शब्द aletheia वापरलेला Yeah, it आहे. refers to the truth of the gospel. आणि ते सत्य सुवार्तेचे सत्य आहे. And this person, Gaius, was probably a church elder. आणि जो गायस आहे तो मंडळीमधील वडील असावा. Or he must be an influential believer in the church. We don't know. किंवा एक चांगला किंवा प्रभावी असा विश्वासणारा असावा. We should understand that this Gaius, name Gaius, was very common in those days. त्या दिवसांमध्ये गायस हा हे जे नाव आहे ते सामान्य होतं. We all know that in India, Dilip, Prashant, Nikhil, these are the common names. आपल्या भारतामध्ये प्रशांत, निखिल, दिलीप हे फारच सामान्य नाव आहे. And Gaius was very common name in the first century. आणि गायस सुद्धा फारच सामान्य नाव होतं. The New Testament mentions several men named Gaius. नवीन करारामध्ये बऱ्याच व्यक्तींचं नाव गायस होतं. I'll just mention some verses from the New Testament, Acts chapter 19:29. प्रेषित 29 मध्ये आहे. And if you see the entire context, chapter 19, you see the riot in Ephesus. त्या ठिकाणी प्रेषित 19 मध्ये आपण पाहतो की एफेस मध्ये दंगा झालेला. The crowd seized two people who the one of them is Gaius. आणि आपण पाहतो की दोन व्यक्ती त्या नमूद केलेल्या आहे. एकाचं नाव गायस And होतं. people believe that this Gaius was a travel, partner with Apostle Paul in his missionary journey. आणि लोकांचा असा विश्वास आहे की गायस जो आहे तो प्रेषितासोबत प्रवास करत In होता. Romans chapter 16, verse 23, रोमकरात 16 मध्ये Paul writes about this Gaius who was a man of hospitality. आणि या ठिकाणी पॉल लिहितो की हा आदरातिथ्य करणारा व्यक्ती होता. We don't know that these are the same guys when John is writing this letter. आपल्याला ठाऊक नाही तोच हा गायस आहे का. But many scholars believe that this is a different Gaius. पण काही अभ्यासक म्हणतात की हा वेगळा होता. So to this person, Apostle John is writing this letter. प्रेषित योहान हे पत्र लिहित आहे. And in the verse 2, we see the greetings. In आणि the तो verse या 2. ठिकाणी शुभेच्छा देत आहे. He says, Beloved, I pray that you may prosper in every way and be in good health, just as your soul prospers. प्रिय बंधो, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करतो. He says, Beloved Gaius. ह्या ठिकाणी तो म्हणत आहे प्रिय बंधू. If you see the entire 14 verses, beloved is mentioned almost for 4 times. आणि प्रिय हा शब्द 4दा ह्या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. This word expresses two truths. ह्या ठिकाणी दोन सत्य विदित होतात. The Gaius is loved by God. गायस जो आहे तो देवाद्वारे देवाची प्रीती त्याच्यावर होती. Not only that, Gaius is deeply loved by John himself. आणि प्रेषित योहानाची सुद्धा प्रीती त्याच्यावर होती. He is very close to Apostle John. तो योहानाच्या अगदी निकट होता. So that's why he is using repeatedly that word beloved Gaius, because he is very much close to his heart. कारण की तो त्याच्या अगदी निकट होता, त्याच्या हृदयाच्या निकट होता. And he is giving these greetings. आणि तो शुभेच्छा ह्या ठिकाणी देत आहे. If in Indian context, the general greetings is like this, I am doing well here, I hope you are doing well there. आणि आपल्या भारतामध्ये जे आहे अशा प्रकारची शुभेच्छा आपण देतो की मी व्यवस्थित आहे, आशा करतो की तू व्यवस्थित आहे. Generally our concern is, I think you are physically well. आणि आपला जो सर्व मथळा असतो किंवा जी चिंता असते की तो शारीरिक रीतीने चांगला असावा. But John's greeting is very different here. परंतु योहानाची जी शुभेच्छा आहे ती अत्यंत वेगळी आहे. And by the way, this is the verse which is a famous verse prosperity preachers will take and twist
and preached from this verse. आणि जे भरभराटीची सुवार्ता सांगतात ते ह्या वचनाचा गैरअर्थ लावतात. They take this verse and they say that God primarily wants his people to enjoy physical health and material prosperity. आणि ते शिकवतात की सर्व मालमत्ता आणि शारीरिक सुख देवाच्या लोकांनी उपभोगावं. But if we see John's prayer, he is not saying, he is saying, may your soul prosper just as your body prospers. तो असा म्हणत नाही की जसं तुझं शरीर सुदृढ आहे तसं तुझा आत्मा व्हावा. He says, just as your soul is prospering, I pray that you may prosper in all things. It's a different prayer. आणि तो म्हणत आहे की ज्या प्रकारे तुझा आत्मा सुस्थितीत आहे त्याच प्रकारे सर्वांगीण विकास तुझ्या जीवनामध्ये व्हावा. In other words, John recognizes that Gaius is spiritually healthy. ह्या ठिकाणी जो प्रेषित आहे तो गायसला ओळखतो की हा आत्मिक रीतीने सुदृढ आहे. And therefore, he prays that his physical life and every other aspect of life may be flourish. तो आत्मिक रीतीने सुस्थितीत आहे म्हणून त्याच्या जीवनाचा इतर भाग सुद्धा सुस्थितीत यावा म्हणून तो प्रार्थना करत आहे. We all know that the Bible certainly teaches us to care for our physical bodies. आणि पवित्र शास्त्र हे सुद्धा शिकवतं की आपलं शरीर आपण व्यवस्थित पाहायला पाहिजे. But the same Bible teaches us to give even greater attention to our spiritual health and spiritual condition. आणि हेच बायबल जे आहे हे सत्य सुद्धा शिकवते की आपल्या आत्मिक स्थितीकडे आपण पाहावं. In 2 Corinthians 4:16, Paul writes, though our outward man is perishing, yet the inward man is being renewed day by day. दुसरे करिंथ अध्याय 6 मध्ये पॉल शिकवतो की आपलं अंतर्याम जे आहे त्याचा नाश होत आहे परंतु आपला बाह्य देह जो आहे त्याचा नाश होत आहे पण आपलं अंतर्याम जे आहे त्याचं नवीनीकरण होत So the आहे. emphasis is not merely an outward appearance, आणि आपण पाहतो की फक्त बाह्य गोष्टींवर but on लक्ष the नाही. beauty of a godly life which is inside. जे आपलं सौंदर्य आहे ते आतमध्ये आहे. Dear brothers and sisters, whenever our bodies become sick, we immediately become concerned and seek medical treatment, which is good. ज्यावेळेस आपण आजारी पडतो तर त्यावेळेस आपण लगेच वैद्याकडे जातो. But if we are honest to ourselves, आणि जर आपण प्रामाणिक असू we should be even more concerned about our condition of our soul, spiritual health. आणि आपण जर प्रामाणिक असू तर आपण आपल्या आत्मिक स्थितीकडे सुद्धा लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. When our spiritual life becomes unhealthy, ज्यावेळेस आपली आत्मिक स्थिती वाईट असते we should recognize the problem. आणि आपण ती समस्या ओळखून घ्यावी. We have to grieve over it. आणि याच्यावर आपण खेद दाखवावा. And we should seek the proper remedy through the God's word and prayer and repentance. आणि देवाच्या वचनाद्वारे जे आहे पश्चाताप करून त्याचा इलाज करून Our घ्यावा. greatest priority should not merely be a physical health. केवळ शारीरिक तब्येत किंवा आरोग्य हे आमची प्राधान्यता नसावी. But our greatest priority should be the flourishing of our souls before God. परंतु आमचा आत्मा सुस्थितीत असावा देवासमोर ही आमची प्राधान्यता असावी. With this introduction, let's dive into the body of the letter. ह्या पत्राचा जो मथळा आहे त्याकडे आपण जाऊया. So if we see verse 3 and 4, वचन 3 आणि 4 आपण पाहूया. John writes like this. तो अशा प्रकारे लिहितो. For I rejoiced greatly when the brothers came and testified to your truth, namely that you are walking in the truth. वचन 3, कारण तू सत्याने चालतोस अशी तुझ्याविषयी बंधूंनी येऊन साक्ष दिली So the first point of my sermon, त्यावरून मी अत्यानंद झालेला आहे. माझा पहिला मुद्दा, let us rejoice like John. योहानासारखं आपण आनंद करूया. At this time, John was serving as a pastor of the church. आपण पाहतो की योहान जो आहे मंडळीचा पुढारी होता. And many scholars says that he was overseeing lot of churches in Ephesus. आणि बरेचसे अभ्यासक ते म्हणतात की तो बऱ्याच मंडळीचं ओव्हरसीइंग करत He होता. was the only surviving apostle at that time. आणि योहानच एक शेवटचा प्रेषित उरलेला होता. And this apostle John sent many people as missionaries and evangelists to different places around Ephesus. आणि हा जो योहान आहे यांनी बरेचसे मिशनरी आणि सेवक पाठविलेले होते. And one of the brothers, maybe some of the brothers, they went back to Apostle John and they testified about this person Gaius. आणि काही सेवक परत येऊन त्यांनी गायस बद्दल साक्ष दिली And असावी. he says when he heard about Gaius, he rejoiced. आणि ज्यावेळेस त्यांनी गायस बद्दल ऐकलं तर त्याला आनंद झालेला आहे. He says that nothing brings me greater joy than hearing this news of you walking in the truth. आणि तो म्हणतो की गायस तुझ्याबद्दल ही साक्ष ऐकून तू सत्यामध्ये चालत आहे ते ऐकून मला आनंद झालेला आहे. Dear brothers and sisters, do you know what brings a real joy to a shepherd? जो मेंढपाळ आहे त्याच्या जीवनामध्ये कशाने आनंद येतो? A faithful shepherd does not find his greatest joy in seeing believers become wealthy or succeed materially. जो खरा मेंढपाळ आहे विश्वासू फक्त तो हे पाहत नाही की मेंढर जे आहे ते धनवान होत आहे. There is nothing wrong in being wealthy and being successful and having lot of material things. They are good. श्रीमंत होणे चूक नाहीये ते पण चांगलं आहे. But
to a pastor, to a shepherd. The real joy comes when these children, when the church brothers and sisters walk in the truth of the gospel. जो वडील आहे, जो पालक आहे, त्याचा आनंद त्यामध्ये आहे ज्यावेळेस तो पाहतो की त्याची मंडळी सत्यात चालत आहे. If the brothers and sisters become wealthy, the pastor will be very happy because more money will come. ज्यावेळेस बंधू भगिनी श्रीमंत होतात, काही पालक आनंदी होतात कारण की पुष्कळ पैसा त्यालाही मिळेल. But that is not the real joy of a shepherd. तो खरा आनंद नाहीये. The real joy to the shepherd is when these people transform into the likeness of Christ. आणि खरा आनंद त्याच्यामध्ये आहे की त्याचे लोक जे आहे ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये घडवल्या जात आहे. Even if a believer has very little money, his obedience to God's word should bring great joy to the pastor and shepherd. विश्वासाच्या जवळ अल्प धन असलं तरी जर तो देवाच्या आज्ञा पालन करणारा असला तर पालकाला आनंद व्हायला पाहिजे. There is a story told of a billionaire. एका श्रीमंत व्यक्तीची अशी कहाणी आहे. He prepared his tomb before his death. मरणाच्या आधीच त्याने आपली कबर जी आहे तयार केलेली. He decorated his tomb lavishly with expensive marble. आणि फारच महागड्या मार्बलनी त्यांनी ती कबर तयार केलेली होती. And with full of lights and luxury and all those stuff is there with that tomb. आणि ती चांगल्या प्रकारे सजावट केलेली होती. And many people testified that it is not looking like a tomb, it is like a 5-star hotel. आणि जी कबर आहे ती कबरेसारखी दिसत नव्हती, तर एखाद्या पंच तारिका हॉटेल सारखी दिसत. And when he died, people dressed his body in an expensive suit and placed a cigar in his hand and lowered him into the tomb. आणि ज्यावेळेस तो मेला त्याच्या हातामध्ये एक सिगार ठेवली आणि सुंदरस कपडे, महागडे कपडे त्याला घातले. Watching this funeral, one brother told something like this. आणि ते पाहून एक बंधू अशा प्रकारे बोलला, Now, that's a living. आणि तो म्हटला की अशा प्रकारचं जगणं असायला पाहिजे. But dear brothers and sisters, that's not a living, that's dying. ते जगणं नव्हतं, ते मरण होतं. That is not living. ते जगणं नाहीये, It was dying miserably. तो मृत्यू होता. True wealth is not measured by possessing great riches, building a magnificent house, or being buried in elaborated tomb. खरं जीवन जे आहे पुष्कळशी मालमत्ता मिळवणं आणि मोठी कबर बांधणं किंवा मोठे घर बांधणं याच्यामध्ये नाहीये. True riches are found in being rich towards God. आणि खरी श्रीमंती जी आहे ती देवाप्रती धनवान होणं यामध्ये आहे. If we desire to please God, if we want to be rich towards God, let us walk in the truth. Like Gaius. जर आपल्याला देवाप्रती धनवान व्हायचं असेल तर आपल्याला सत्यामध्ये राहणं. Let us live in obedience to the gospel. परमेश्वराची जी सुवार्ता आहे त्याचं आज्ञापालन करणं गरजेचं आहे. That will not only give happiness to the shepherd, but it will give greater happiness to the chief shepherd, Lord Jesus Christ. फक्त ह्या पृथ्वीवरील मेंढपाळालाच आनंद होणार नाही, तर जो आपला प्रभू येशू ख्रिस्त मुख्य मेंढपाळ आहे त्याला सुद्धा आनंद होईल. Paul writes in Ephesians chapter 4 verse 30, do not grieve the Holy Spirit. आणि इफिस 4:13 मध्ये पॉल म्हणतो की तुम्ही पवित्र आत्म्याला खेदित करू नका. What Paul saying is very clear. Live in such a way that you please the Holy Spirit. आणि पॉल त्या ठिकाणी शिकवत आहे की तुम्ही अशा रीतीने जगा की पवित्र आत्मा प्रसन्न व्हायला हवा. How do we do that? आणि ते आपण कसं करतो? And if you read the entire chapter 4, the surrounding verses will explain it. आणि जर संपूर्ण अध्याय 4 आपण वाचला तर आपल्याला ते कळेल. Put away the corrupt and unwholesome speech. आणि सर्व प्रकारचे वाईट आणि बाष्कळ गोष्टी ज्या आहेत, Do not steal. चोरी करू नका. Put away the bitterness and anger. सर्व प्रकारची जी कडूपणा आहे तो काढून टाका. Be kind and compassionate to one another. दयाळू आणि करुणामय तुम्ही बना. Forgive one another just as God in Christ forgave you. ज्या प्रकारे प्रभूने आपल्याला क्षमा केली आहे तशी तुम्ही क्षमा करा. If we obey these commandments, God is pleased. आणि जर आम्ही आज्ञापालन केलं तर देव प्रसन्न होईल. Not only the shepherd, the chief shepherd will be pleased. केवळ पाळकच नाही तर जो आमचा मुख्य पाळक आहे तो सुद्धा आनंदी होईल. Do you know what is the ultimate goal of a Christian? आमच्या जीवनाचं मुख्य ध्येय काय आहे? Making God happy. देवाला आनंदित करणं, प्रसन्न With our करणं. obedience to His word, He should rejoice. आम्ही ज्या वेळेस परमेश्वराच्या वचनाचं आज्ञापालन करतो प्रभू प्रसन्न होतो. What is a Christian life which brings a sorrow to God? अशा प्रकारचं ख्रिस्ती जीवन नसावं की ज्याद्वारे देवाला दुःख होतं. Make every effort to make our God joyful by obeying to the gospel of Lord Jesus Christ. आणि आपल्या जीवनाद्वारे आज्ञापालन होऊ द्या ज्याद्वारे प्रभूला आपण प्रसन्न करू शकतो. Let us rejoice like John. आणि ह्या योहानासारखा आपण आनंद करूया. And second point, दुसरा मुद्दा, let us strive to be like Gaius. आणि गायस प्रमाणे आपण बनूया. Verse 3. वचन 3, The brothers came and testified to your truth, namely that you are walking in the truth. आणि बंधूजनांनी ही साक्ष दिलेली आहे की तू सत्यामध्ये चालत आहे. His life was characterized by obedience to the truth of the gospel. आणि गायसचं जे जीवन आहे ते आपण पाहतो की तो सत्याचं आज्ञापालन करणार And आहे. others testified about his faithful conduct to John.
आणि इतर लोकांनी ही साक्ष योहानाला दिली. You know, brothers and sisters, बंधू भगिनींनो, when we ask this question, ज्यावेळेस आपण हा प्रश्न विचारतो, how should we live in the church? आपण मंडळीमध्ये कसं जगावं, The life of Gaius gives us the clear answer. आणि गायस जीवन जे आहे ते स्पष्ट उत्तर देत आहे. He lived according to God's word, तो देवाच्या वचनाप्रमाणे जगला and his obedience was evident to everyone around in the church. आणि त्याचं आज्ञापालन जे आहे ते सर्वत्र पसरलं होतं. Gaius did not, merely heard the word of God, गायसने केवळ देवाचं वचन ऐकलं नव्हतं, but he made every effort to practice in his daily life. आणि त्यांनी प्रत्यक्ष रीतीने प्रभूचं आज्ञापालन केलं. In both his words and his conduct, he lived in submission to the scripture. वचन, त्याचं बोलणं आणि वागणं याद्वारे त्यांनी आज्ञापालन केलं. I'm very sad to say this. मला फारच दुःख होतं. Many people come to the church. बरेच लोक मंडळीमध्ये येतात Many people hear these preachings आणि ते उपदेश ऐकतात. week after week on Sunday, Bible study, in YouTube, and they hear a lot of these preachings and the word of God. भरपूर उपदेश ते बऱ्याच जागेवरून घेतात. But I'm very sad to say that very less people are making efforts to practice in their day-to-day lives. आणि जे ऐकतात त्या प्रकारे वागण्यासाठी फारच कमी लोक आहेत, ते प्रयत्न करत But आहेत. Gaius was not like that. गायस त्या प्रकारे नव्हता. He made every effort to practice in his day-to-day life. त्यांनी सर्व तो प्रयत्न केलेले आहेत जेणेकरून आज्ञापालन व्हावं. One of the author, William MacDonald, writes something like this. विल्यम मॅकडोनाल्ड जे आहेत तो अशा प्रकारे म्हणतात, It is good for the truth to be in us, ही खूपच चांगली गोष्ट आहे सत्य आपल्यामध्ये असावं, but it is even better for the truth to be seen in our lives. आणि सत्य जे आहे ते आपल्यामध्ये दिसावं हे सुद्धा खूपच चांगलं आहे. It is good for the truth to be in us, आपल्यामध्ये सत्य असणं हे चांगलं आहे, but it is even better for the truth to be seen in our lives. त्यापेक्षा अधिक चांगलं जे आहे ते सत्य आमच्या जीवनामध्ये दिसावं. Dear brothers and sisters, बंधू भगिनी, our Christian testimony should not be simply consist of knowing the biblical truth. आमची जी ख्रिस्ती साक्ष आहे ती फक्त अशी नसावी की ह्या माणसाला खूपच That सत्य माहिती आहे. truth must be visible in the way we ते सत्य live. जे आहे ते दृश्य रीतीने लोकांनी पाहावं, And Gaius lived like that in the आणि church. गायस त्या प्रकारे जगला. Not only that, केवळ तेच नाही, Gaius' ministry was also great in that church. आणि त्याची सेवा सुद्धा मंडळीमध्ये खूप चांगली होती. Verse 5 and 8 says about his ministry. 5 आणि 8 त्याच्या सेवेबद्दल बोलते. Beloved, you are acting faithfully in whatever you accomplish for the brothers. 5. प्रिय बंधू, अनोळखी बंधूजनासाठी तू जे काही करीतोस ते Especially- विश्वासूपणाने करतोस. Especially when they are strangers. विशेष करून अनोळखी लोकांसाठी. They have testified before the church of your love. आणि त्यांनी ही साक्ष दिलेली आहे. You will do well to send them on their way in a manner worthy of God. आणि त्या लोकांना पाठवण्याकरिता तू मदत केलेली आहे. In other words, Apostle John is saying Gaius was very much hospitable to these strangers. आणि या ठिकाणी सोप्यामध्ये आपण पाहतो की गायस जो आहे तो आदरातिथ्य करणारा He होता. welcomed the traveling evangelists. जे प्रवास करणारे मिशनरी He होते welcomed the missionaries into his home. त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना घरामध्ये ठेवलं. Because unlike today, in those times there was no hotels and lodges. आज ज्या प्रकारे हॉटेल्स आणि लॉजेस आहेत त्या काळामध्ये नव्हते. In the first century, Christian workers used to go to different places, but they used to stay in the believers' houses. आणि जे सेवक आहेत ते प्रवास करत असत आणि विश्वासणाऱ्यांच्या घरामध्ये ते थांबत असत. And Gaius opened his heart and home for these traveling evangelists. आणि जो गायस आहे त्यांनी आपलं अंतःकरण आणि घर ह्या लोकांसाठी उघडे केले And होते. these brothers later visited Apostle John. आणि त्यानंतर ते जे बंधू आहेत ते योहानाकडे जातात And they shared about Gaius' love and his hospitality to John. आणि गायस बद्दल त्यांनी साक्ष दिली. You know what? Gaius not only walked in the truth, but he was sacrificial in his day-to-day life. गायस जो आहे फक्त त्याला तो सत्यात चालला नाही तर प्रति दिवशी त्याचं तो आज्ञापालन He करत असतो. showed hospitality toward gospel workers. जे सुवार्थ प्रसार करणारे लोक आहेत त्यांच्या प्रति आदरातिथ्य त्यांनी You know दाखवलं. what? In other words, he participated actively in the mission of the gospel. सक्रिय रीतीने त्यांनी मिशन मध्ये सहभाग घेतलेला होता. He may have preached the gospel to many people, obviously, बऱ्याच लोकांना आपण सुवार्थ सांगितलेली but असावी. this passage highlights his willingness to use his resources to support the people who proclaim the gospel. आणि जे लोक वचनाची सेवा करतात त्या लोकांना पाठिंबा देण्याकरिता इथे आपल्याला पाहायला मिळेल. Why did he do that? का बरं त्यांनी हे केलं? Because he understood the gospel. कारण की त्याला सुवार्थ कळालेली होती. Because he understood the power of the gospel. Only the power of the gospel can save the people who are in their sins and trespasses. त्याला सुवार्थेचं सामर्थ्य कळालेलं होतं की फक्त सुवार्थच वाचू शकेल. Therefore, त्यामुळे
supporting those who proclaim this gospel, आणि त्यामुळे जे लोक स्वार्थीचं कार्य करतात त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे. that will be like a preaching the gospel. आणि एक प्रकारे ते संदेश देण्यासारखंच आहे. He understood that it is the greatest privilege to support these people who are proclaiming the gospel which can save them. त्याला कळालं की ही फारच सुवर्ण संधी आहे. याद्वारे मी स्वार्थाच्या कार्याला पाठबळ देत आहे. What is this gospel? आणि ही स्वार्थ काय आहे? Acts 4:12, Apostle Luke writes like this. आणि प्रेषित 4 मध्ये असं म्हटलेलं आहे, Salvation is found in no one else, for there is no other name under heaven given among men by which we must be saved. आकाशाखाली मानवामध्ये असं दुसरं कोणतंही नाव नाही ज्याद्वारे आमचं तारण व्हावं. This is the gospel. ही स्वार्थ आहे. Only through Jesus Christ केवळ येशू ख्रिस्ताद्वारेच our sins are forgiven. आपल्या पापांची आम्हाला क्षमा मिळाली. No one can save us. कोणी आम्हाला क्षमा करू शकत नाही. No amount of good works can save us. आमचं सत्कार्य आम्हाला वाचू शकत नाही. You know, we may go to church regularly, attend all the activities, आपण मंडळीमध्ये जाऊ शकतो आणि तिथे बऱ्याचशा गोष्टी and आपण we may करतो. play musical instruments during worship. आपण जे आहे बरेचसे वाद्य वाजवतो. We may be involved in various ministries of the church, मंडळीच्या बऱ्याच कार्यामध्ये आपण आपला सहभाग असावा. and yet spend our eternity in hell. आणि असं असून सुद्धा आपण नरकामध्ये सर्व काळ घालू शकतो. And yet spend our lives being separated from the loving and holy God. जो प्रीती करणारा आणि पवित्र देव आहे त्याच्यापासून आपण विभक्त असं जीवन जगू. No religious activity can save us from our sins. कोणत्याच धार्मिक कृती जे आहे आम्हाला वाचू शकणार नाही. Salvation comes only through our faith in the Lord Jesus Christ. जे तारण आहे ते प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवलेल्या भरोश्याद्वारेच येतं. If anyone is here ह्या ठिकाणी जर असं कोणी असेल not being born again, ज्यांचा नवीन जन्म झालेला नाहीये, let me tell you once again this gospel. तुम्हाला मला ती स्वार्थ सांगू द्या. Without your faith in the Lord Jesus Christ, you are going to hell. तुमच्या प्रभू येशू ख्रिस्तावर जर तुम्ही विश्वास ठेवला नसाल No. तर तुम्ही नरकात जाल. No church activity, no pastor, no Bible reading, no prayer can save you from this hell. कोणताही पाळक किंवा तुमचं बायबल स्टडी किंवा इतर कोणतेही घटक तुम्हाला वाचू शकणार नाही. Repent of your sin and believe in the name of the Lord Jesus प्रभू येशू Christ. ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला तो तारण देईल. I was born in a Hindu family. मी एका हिंदू कुटुंबामध्ये I जन्मास आलेलो thought होतो this Jesus Christ belongs to Christians. I have my own gods and goddesses in my religion. आणि मला असं वाटत होतं की माझे देव आणि दैवत ते आहेत. But when I heard this gospel, ज्यावेळेस मी ही स्वार्थ ऐकली when I heard for the first time this Jesus who died in my place, आणि ज्यावेळेस मी ऐकलं की येशू ख्रिस्त माझ्या जागी तो मरण I पावला, repented of my sins and believed in the name of Lord मी Jesus माझ्या Christ. पापांचा पश्चाताप केला आणि येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. Dear brothers and sisters, माझ्या बंधू भगिनींनो, don't go to hell. नरकामध्ये जाऊ नका. Don't go to hell. नरकामध्ये जाऊ नका. It is dangerous to be separated from God. पवित्र देवापासून विभक्त होणं ही एक भयानक स्थिती आहे. God loves you. परमेश्वर तुमच्यावर प्रीती करतो. He died on the cross for you. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याकरिता He वधस्तंभ endured the केला. suffering त्यांनी दुःख सहन केलं for you. आपल्याकरिता. Believe त्याच्यावर विश्वास ठेवा and be saved. आणि तारण प्राप्त करा. And this gospel is a beautiful gospel. आणि ही जी स्वार्थ आहे ही सुंदर स्वार्थ आहे. And guys believed in this gospel. Not only that, guys supported people who proclaimed this gospel. गायस जो आहेत त्यांनी ह्या स्वार्थेवर विश्वास ठेवला आणि त्या लोकांना तो मदत करत होता. And if you ही स्वार्थ- believed in that gospel, आणि तुम्ही सुद्धा त्या स्वार्थेवर विश्वास it ठेवलेला is your responsibility to proclaim the gospel. आणि तुमचं सुद्धा ही जबाबदारी आहे की तुम्ही सुवार्थ सांगावी. Don't ever say that I am just a believer. It is the responsibility of the pastor or evangelists. असं नका म्हणू की फक्त हे स्वार्थिक आणि पाळकाची जबाबदारी आहे. You know, Matthew chapter 28 verse 19-20, we call it as a great commission is for every believer. मत्तई 28 मध्ये आपल्याला पाहायला मिळते की त्या ठिकाणी महाआज्ञा दिलेली आहे. You are his disciple. You should go and proclaim the gospel to your neighbor, your co-worker, whoever it may be. It is your responsibility to preach the gospel. ही आपली जबाबदारी आहे, आपण सर्वांना सुवार्थ सांगावी. If you love people, you have to preach the gospel. जर तुम्ही लोकांवर प्रेम करता तर तुम्हाला सुवार्थ सांगावी लागेल. In this passage, he must have preached the gospel, but in this passage, he is supporting people who is proclaiming the gospel. गायसने सुवार्थ सुद्धा सांगितली आणि इतरांना मदत केली. Dear brothers and sisters, बंधू भगिनींनो, as believers, we have to preach the gospel. विश्वासणाऱ्या या नात्याने आम्हाला सुवार्थ And सांगायची आहे. as believers, we are called to support the ministry of the gospel. आणि जे सांगतात त्यांना मदत सुद्धा करावी. We should give our resources.
आम्ही आमची संसाधने We वापरावी, should give our time and abilities. आमची क्षमता आणि आमचा वेळ In वापरावा. other words, we should give ourselves for the ministry of the gospel. आम्ही ह्या सुवार्तेच्या कार्यासाठी आमचं जीवन द्यावं. Many of us think that, I received Jesus Christ in my life. Okay, I'm comfortable with my family. I'll go to the church and I'm okay with my religious life. मी ख्रिस्ताचा स्वीकार केला, मी मंडळीमध्ये माझ्या कुटुंबासोबत जातो, आता सर No, ठीक आहे. no. Bible says that you have to give yourselves to this ministry. आणि पवित्र शास्त्र सांगतं की या सेवेसाठी तुम्ही स्वतःचं अर्पण करा. Dear brothers and sisters, बंधू भगिनींनो, give your time. तुमची वेळ द्या, Give your money. तुमचे पैसे द्या, Give your resources. तुमचे संसाधनं द्या, Give your abilities. तुमची क्षमता वापरा. Give yourselves for the ministry of the gospel. या सुवार्तेकरिता आपल्या जीवनाचा वापर करा. When was the last time you preached the gospel? शेवटचं कधी तुम्ही सुवार्ता When was सांगितली? the last time you shared one gospel tract to one stranger? एका अनोळखी व्यक्तीला तुम्ही सुवार्तेची ट्रॅक दिली, असं कधी Or झालं? when was the last time you gave your money for the ministry of the gospel? आणि ह्या सुवार्तेच्या कार्यासाठी कधी तुम्ही पैसे दिले? Now we शेवटचं. earn money, we buy many things, but when was the last time you gave to your pastor or your local church and tell him that, brother, can you use this money for the sake of सेवकांना evangelism? आणि स्थानिक मंडळीला कधी शेवटचे तुम्ही पैसे दिले की याचा उपयोग सुवार्तेसाठी व्हावा? Brothers and sisters, the advance of God's kingdom depends upon God's people joyfully participating in His work. It is not the responsibility of pastor alone. ही केवळ पालकाची जबाबदारी नाहीये, तर संपूर्ण लोकांची जबाबदारी आहे. All the gifts are given to us by God so that we can use it for the expansion of the kingdom. प्रभूने आपल्याला हे देणग्या दिलेल्या आहेत, जेणेकरून आपण देवाच्या राज्याकरिता त्या They are वापराव्या. acts of worship that are pleasing to God. आणि त्याद्वारे प्रभू प्रसन्न होतो, ती आपली उपासना आहे. These gospel workers, they received nothing from the Gentiles आणि त्या काळामध्ये आपण पाहतो की त्यांनी परराष्ट्रीयांकडून काहीच घेतलेलं because it नव्हतं, was the responsibility of the believers to support them. कारण की विश्वासणाऱ्यांची ही जबाबदारी होती की त्या सेवकांना मदत करावी. Dear brothers and sisters, let us ask these questions. आपल्याला हे प्रश्न विचारायचे आहे. Will I preach the gospel? काय आम्ही सुवार्ता सांगू? If not, जर आम्ही ते केलं नाही तर am I giving for the ministry of the gospel? काय आम्ही कमीत कमी त्या लोकांना पाठिंबा करतो जे Am सुवार्ता I सांगतात? faithfully supporting the work of the gospel of this church? काय आम्ही ह्या मंडळीची जी सुवार्तेचं कार्य आहे त्याला आम्ही पाठबळ देतो का? Guys not only walked in the truth in his personal life, गायच केवळ आपल्या वैयक्तिक जीवनामध्येच तो सत्यात चालला नाही, but he actively involved in the gospel work. आणि तो सुवार्तेच्या कार्यामध्ये त्याचा सहभाग होता हे सुद्धा दिसतं. Who are you in the church? तुम्ही या मंडळीत कोण आहात? Are you preaching the gospel? काय तुम्ही सुवार्ता सांगणारे आहात का? Are you supporting the gospel ministry? काय तुम्ही सुवार्तेच्या सेवेला मदत करता? Let's examine. आपलं जीवन तपासूया. Third point. तिसरा मुद्दा, Let us strive not to be like Diotrephes. आणि तिसरा मुद्दा आहे की डायट्रिफस सारखं आपण बनू नये. Verses 9 to 11. 9 ते 11 मध्ये आपण पाहूया. 9. 9. I wrote something to the church, मी मंडळीला थोडेसे लिहिले, but Diotrephes, who loves to be first among them, do not accept us. परंतु तिच्यामध्ये अग्रगण्य होण्याची लालसा धरणारा दियत्रिफस असा आमचा स्वीकार करत नाही. Therefore, if I come, I will call attention to his deeds. यामुळे मी आलो तर तो जी कृत्य करतो त्याची आठवण देईल. You can read the later words afterwards. But what John is saying here, he already, in the past, he wrote a letter to this church. भूतकाळामध्ये त्यांनी एक पत्र लिहिलेलं होतं. We are not told whether it was the same church in which Gaius belonged. We don't know. ज्या मंडळीमध्ये गायस होता तीच मंडळी आहे का आपल्याला ठाऊक नाही. But John, when he's writing this letter, there is a person called Diotrephes in that church. आणि ज्या वेळेस हे पत्र त्यांनी लिहिलेलं आहे, दियत्रिफस नावाचा एक व्यक्ती होता. He was probably one of its leaders, but an influential believer. We doesn't know. प्रभावी विश्वासणारा असावा किंवा पुढारही असावा. But what he did in the church, पण त्यांनी मंडळीमध्ये काय केलेलं very होतं unbiblical. फारच अशास्त्रीय होतं. And John says it is evil. आणि योहान म्हणतो की फारच दुष्टता त्यांनी केली. Instead of welcoming the evangelists and missionaries sent by John, जे सुवार्तिक आणि मिशनरी आहे योहानाने पाठवलेले होते त्यांना स्वीकारण्याच्या ऐवजी Diotrephes refused to receive them. जो दियत्रिफस आहे त्यांनी मनाई केली. Not only that, केवळ तेच नाही, he prevented other believers from showing them the hospitality. तेवढंच नाही तर इतर विश्वासणाऱ्यांना सुद्धा भडकवलं. See the character of Diotrephes. पहा दियत्रिफसचं चारित्र्य कसं होतं. He desired preeminence in the church. त्याला मंडळीमध्ये पहिलं स्थान हवं होतं. He loved to have the first place in the church. मंडळीमध्ये त्याला पहिल्या स्थानावर हवं. His actions reveal a serious spiritual problem. आणि त्याची जी ही कृती आहे त्याच्या जीवनामधील आत्मिक जी भयानक समस्या आहे ती दाखविते. John says योहान म्हणतो he is not submitting to the leadership. तो म्हणत आहे की तो ह्या त्या मंडळीच्या
जे पुढारी आहेत त्यांच्या अधीन नाहीये He is refusing the authority of the apostles. आणि जे प्रेषित आहे त्यांचा अधिकार तो झुगारत आहे. Not only that, he spread the gossip and malicious accusations about the leadership. आणि जे लीडर आहे त्यांच्या प्रति वाईट अशी वार्ता तो पसरवत आहे. He prevented the church members from welcoming the gospel workers. आणि जी सुवार्ता करणारे लोक आहेत, सुवार्ता सांगणारे, त्यांना बोलवण्यासाठी त्यांनी मनाई He केली went to the extreme actually. आणि फार भयानक असं कृत्य त्यांनी केलेलं आहे. He even expelled from the church those who desired to support these faithful gospel workers. आणि जे लोक ह्या मिशनरी लोकांना पाठिंबा देत होते त्यांनाही त्यांनी बाहेर काढून दिलं. In other words, instead of building up the church, मंडळीला वाढवण्याच्या ऐवजी he became the source of division and harm. आणि हा व्यक्ती जो आहे यामुळे मंडळीमध्ये विभाजन झालेलं आहे. Now one commentator, एक अभ्यासक असा म्हणतो, he says, तो म्हणतो Diotrephes, through the sin of pride, became a great problem in the church. दियत्रेफस जो आहे तो गर्वामुळे मंडळीमध्ये फारच भयानक असा समस्या झालेला होता. He is a person who constantly seeks to put himself first. आणि हा असा व्यक्ती होता की त्याला पहिलं स्थान मंडळीमध्ये हवं होतं. He becomes a stumbling block in the path of those who desire to walk in the truth. आणि जे इतर लोक सत्यामध्ये चालणारे होते त्यांच्या जीवनासाठी तो अडखळण बनलेला होता. Dear brothers and sisters, it is unhealthy for any church, brother and sisters, to have any church to have people like Diotrephes. आणि ही फार दुःखाची गोष्ट आहे जर मंडळीमध्ये दियत्रेफस सारखे लोक असतील. And it is dangerous to the church actually. आणि मंडळीच्या जीवनासाठी खरोखर हे फारच भयानक Because आहे. he is a stumbling block to the gospel ministry. कारण की तो स्वार्थाच्या कार्यासाठी तो एक प्रकारचा अडखळण आहे. They are hindering the work of the gospel in the church. आणि मंडळीचं जी वचनाची सेवा आहे, स्वार्थाची सेवा आहे, त्याच्यामध्ये ते बाधा Dear आणत brothers आहे. and sisters, none of us become that kind of Christian in our church. आणि आपल्या मंडळीमध्ये दियत्रेफस सारखे आपण नसावे. It is harmful to us and it is harmful to the body of Christ. आपल्या स्वतःच्या जीवनासाठी ते घातक आहे आणि मंडळी करिता सुद्धा ते घातक आहे. And John says in verse 11, आणि तो वचन 11 मध्ये म्हणतो, Beloved, do not imitate what is evil, but what is good. प्रिय बंधू, वाईटाचे अनुकरण करू नका तर चांगल्याचे कर. And John's message is very clear. In other words, what he's saying is, do not imitate Diotrephes. आणि थोडक्यामध्ये योहान सांगत आहे की जो दियत्रेफस आहे त्याचं अनुकरण करू His नका. life is not an example to follow त्याचं जीवन जे आहे ते उदाहरण नाहीये. because he is doing evil rather than good. चांगलं करण्याच्या ऐवजी तो वाईट करत आहे. You know, John is not saying that Diotrephes is unbeliever directly. योहान हे सांगत नाहीये की दियत्रेफस जो आहे तो अविश्वासणारा आहे. But if we see 1 John chapter 3 verse 6, 1 John chapter 3 verse 6, पहिले योहान 3:6 जर आपण पाहिले, he says, no one who abides in him keeps on sinning. आणि तो ह्या ठिकाणी म्हणतो की जो कोणी त्याच्या ठाई राहतो तो पाप करत नाही. No one who keeps on sinning has either seen him nor known him. जो व्यक्ती पाप करत असतो त्यांनी देवाला ओळखलेले So नाही. what John is saying here is, if a person is repeatedly sinning, जर एखादा व्यक्ती जो नित्य पापामध्ये जगत आहे, that will reveal his relationship with Christ. ख्रिस्तासोबतचं त्याचं नातं ते प्रदर्शित करेल. We don't know whether Diotrephes was unbeliever, but his actions are like that. जो दियत्रेफस आहे तो अविश्वासणारा आहे की नाही तो आपल्याला ठाऊक नाही, पण त्याची कृती ते दाखवत आहे. I am a pastor in a Telugu church now, but I was a pastor in English church for almost 10 years. So in my 13 years of experience in my church, and also I have been to different places to preach in Andhra and Telangana, I have found that in every church, people like Diotrephes are there. आणि 13 वर्षाच्या माझ्या पाळकीय सेवेमध्ये मला हे जाणवलेलं आहे की प्रत्येक मंडळीत दियत्रेफस सारखी लोक आहेत. These people desire for preeminence. आणि ह्या लोकांना श्रेष्ठता लागते, पहिलं स्थान लागतं. These people rebel against leadership. आणि जे पुढारी आहेत त्यांच्या विरुद्ध ते बंड करतात. They become hindrance to the ministry of the church. आणि मंडळीची जी सेवा आहे त्याच्यामध्ये ते अडखळण पैदा But करतात. these are serious sins, my dear brothers and sisters. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे भयानक पाप आहे. Many think that, stealing is sin, adultery is sin, but even these sins like Diotrephes are very serious in church. चोरी, व्यभिचार ते सुद्धा पाप आहे, पण दियत्रेफस सारखं जीवन And जगणं हे सुद्धा पाप आहे. John clearly saying that he is evil person. आणि योहान म्हणत आहे की तो दुष्ट आहे. Let us examine our hearts. आपले अंतःकरण आपण It is तपासूया. better to be like Gaius. गायस सारखं होणं हे योग्य आहे. It is better not to be like Diotrephes. दियत्रेफस सारखे आपण बनू नये. Who are you in the church? मंडळीमध्ये आपण कोण आहोत? Are you like Gaius? काय आपण गायस सारखे आहोत का? Preaching the gospel and supporting the ministry of the gospel? सुवार्ता सांगत आहे आणि पाठिंबा देत Are आहे, you like Diotrephes? किंवा आपण या दियत्रेफस सारखा Hindering the ministry of the gospel. आणि सुवार्तेच्या कार्यामध्ये अडखळण पैदा Let's करत examine आहोत? our own hearts. आपण स्वतःचं अंतःकरण तपासूया. Fourth point and final point. शेवटचा आणि चौथा मुद्दा, Let us have a testimony like Demetrius.
Let us have a testimony like Demetrius. देमेत्रियस सारखी साक्ष आपली असावी. Verse 12. वचन 12. Demetrius has received a good testimony from everyone and from the truth itself. देमेत्रियस विषयी सर्वांनी व स्वतः सत्याने साक्ष दिली आहे. We also testify on his behalf, and you know that our testimony is true. आम्ही साक्ष देतो आणि आमची साक्ष खरी आहे हे तुम्हाला ठाऊक आहे. Demetrius may have been a member of the church, देमेत्रियस जो आहे तो मंडळीचा सभासद असावा, or he may be one of the traveling evangelists staying with Gaius. We don't know. किंवा तो प्रवासी सुवार्तिक असावा. Many scholars believe that Demetrius was the one who delivered John's letter to Gaius. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की देमेत्रियसनी योहानाचं पत्र गायसला दिले. Whoever he was, the Bible tells about him like this. तो कोणीही असावा, परंतु बायबल अशा रीतीने त्याच्याबद्दल बोलतो. He had a good testimony because his life in accordance with the gospel. त्याची साक्ष चांगली होती कारण की स्वार्थाच्या सत्यानुसार ती साक्ष होती. He had a good reputation among all believers. सर्व जे विश्वासणारे आहेत त्यांच्यामध्ये त्याची ख्याती होती. Not only that, Apostle John, who is in authority, he is saying that I am affirming him. I give good testimony about Demetrius. आणि प्रेषित योहान म्हणत आहे की देमेत्रियस बद्दल मी स्वतः साक्ष He is देतो. witnessing to his character. आणि योहान जो आहे त्याच्या चारित्र्याबद्दल साक्ष देत आहे. In the single verse, he used almost 3 times the word testimony. आणि एका वचनामध्ये तो 3दा साक्ष हा शब्द वापरत आहे. It tells us that he is having good reputation among believers. आणि याचा असा अर्थ आहे की सर्व विश्वासणाऱ्यांमध्ये त्याचं चांगलं नाव होतं. Dear brothers and sisters, see the contrast. ह्या ठिकाणी आपण विरोधाभास पाहू If शकतो. Diotrephes serves as an example of evil, दियत्रफेस जो आहे तो वाईटाचं उदाहरण आहे. Demetrius is presented as an example of what is good. आणि जे योग्य किंवा चांगलं आहे त्याचं उदाहरण देमेत्रिय आहे. See the contrast. या ठिकाणी हा फरक आपल्याला दिसतो. Let's say this. If Demetrius was sent by John to Gaius, if Demetrius was sent by John to Gaius to deliver the letter, Yes. जर देमेत्रियसला योहानाने गायसकडे पाठवला असेल, it was very important for John to mention about Diotrephes in the letter. आणि जो देमेत्रियस आहे त्याच्याबद्दल सांगणं गरजेचं होतं. Why? का बरं? Because Gaius should see, because Demetrius was a stranger, right? So if he has to take him with confidence, at least John should mention that he is from me and he has good reputation. येस, आणि ते पत्र तो नेणारा होता त्यामुळे त्याची साक्ष चांगली असावी हे योग्य होतं. So that's why repeatedly he says that he is having a good testimony. He is not like Diotrephes who is an evil person. आणि वारंवार तो सांगत आहे की त्याची साक्ष चांगली आहे, तो दियत्रफेस सारखा वाईट नाहीये. Let me ask you this question. हा प्रश्न मला विचारू द्या. If the members of your church आपल्या मंडळीचे सभासद or your church leaders, किंवा मंडळीचे जे पुढारी आहेत, if they were asked to describe your life, जर त्यांनी आपल्या जीवनाबद्दल सांगावं असं वाटतं, what kind of testimony would they give? कोणत्या प्रकारची साक्ष ते देतील? What kind of the testimony would they give? कोणत्या प्रकारची साक्ष ते देतील? Would they be able to say, काय ते हे असं सांगू शकतील का? this person is living according to the gospel. सुवार्तेप्रमाणे हा व्यक्ती जगत आहे. He denies himself and take up the cross daily and walk in the footsteps of Lord Jesus Christ. आत्मत्याग करत आहे, क्रूस उचलून तो चालत आहे. Hey, that sister is growing in holiness every day. ती बहीण जी आहे पावित्र्यामध्ये वाढत आहे. She genuinely loves the truth. ती सत्यावर प्रीती करणारी And he आहे. and she they are becoming like Christ, transforming into the likeness of Christ. Would they give this testimony? आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये घडवल्या जात आहे. काय हे लोक अशी साक्ष देतील का? Or would they give a different testimony? काय ते वेगळी साक्ष देतील? That person, ती व्यक्ती better not to touch him. अशा त्यांना तुम्ही भेटू नका. That sister, ती बहीण forget about her. विसरा तिच्याबद्दल. If that is our testimony, जर अशा प्रकारची आपली साक्ष असेल, God is not happy. परमेश्वर प्रसन्न नाहीये. The shepherd is not happy, chief shepherd is not happy. मेंढपाळ आनंदी नाहीये आणि जो आपला महान मेंढपाळ आहे तो सुद्धा आनंदी We are नाही. not making God happy. आपण देवाला We are प्रसन्न करून राहिलेलो we नाहीये are grieving the Spirit of God. We are grieving God with our actions. आणि with our आपण testimonies. पवित्र आत्म्याला खिन्न करत आहोत. If your pastor says, he has been in the church for many years, but there is very little visible spiritual growth, I'm very sorry, you're not growing. आणि जर पालक असे म्हणतात की बऱ्याच वर्षापासून ते मंडळीत आहे पण त्यांची वाढ झालेली नाहीये. What is our testimony in the church? मंडळीमध्ये आपली साक्ष काय आहे? There will be some people in the church, when the pastor sees them, he constantly give thanks to the Lord.
आणि असे लोक मंडळीमध्ये असतात की ज्यांच्या जीवनासाठी पास्टर नेहमी That is प्रभूला the- धन्यवाद देतात. And that is the practice of Apostle Paul. आणि प्रेषित पॉल जो आहे त्याची सुद्धा ही If you see Romans last chapter, 1 Corinthians last chapter, he mentions many people and he gives thanks to the Lord. रोम 16 आणि त्याच प्रकारे पहिले करिंथ शेवटचा अध्याय त्यामध्ये बऱ्याच लोकांसाठी तो धन्यवाद देत आहे. Better be in that list. त्या श्रेणीमध्ये किंवा त्या लिस्टमध्ये असावं हे योग्य आहे. If your pastor writes a letter like Paul, पौलासारखं जर पाळकांनी पत्र लिहिलं, do your name will be in the last chapter of that letter? काय त्या शेवटच्या भागामध्ये तुमचं नाव असेल का? Can you, pastor, rejoice over your spiritual life? तुमच्या आत्मिक जीवनाकरिता तुमचे पाळक आनंद करत आहे का? Forget about the pastor. पाळकाबद्दल विसरा. Can Jesus rejoice over your life? काय तुमच्या जीवनाकरिता प्रभू येशू ख्रिस्त आनंद करतो? Dear brothers and sisters, let that encourage our hearts. Let that question stir our hearts. आणि हे जे प्रश्न आहे याद्वारे आपण आपलं आत्मपरीक्षण करूया. Don't live, superficial religious life in the church. फक्त बाहेरचं दाखवणारं धार्मिक जीवन नका We are जगू. called to be like light and salt. आणि आपल्याला त्या मिठाप्रमाणे आणि There प्रकाशासारखं should जगायला be difference in our lives. आपल्याला बोललेलं आहे आणि आपल्या जीवनामध्ये फरक असणं गरजेचं आहे. Just coming to the church and warming up the chairs doesn't do anything. मंडळीमध्ये येऊन नुसतं खुर्च्या गरम करणं ते कोणत्याच कामाचं नाहीये. We are here to show the light of the gospel to the society which is perishing in their sins and trespasses. आणि जे लोक अपराध आणि पापामध्ये मृत आहे ह्या समाजामध्ये त्यांना सुवार्थ सांगण्याचं काम आम्हाला दिलेलं आहे. Who are you in this church? ह्या मंडळीमध्ये तुम्ही कोण आहात? Are you like Diotrephes, bringing divisions in the church? काय तुम्ही दियत्रफेस सारखे आहात का मंडळी फोडत आहात? Are you having that pride of preeminence in the church? मंडळीमध्ये तुम्हाला पहिलं स्थान पाहिजे Are you like Gaius in the church, की तुम्ही गायस प्रमाणे आहात? preaching the gospel, सुवार्थेची सेवा करणे living under the authority of God by obedience, आणि आज्ञा पालन करून देवाच्या अधीन जीवन जगणे involving in the ministry of the church, ministry of the gospel? आणि सुवार्थेच्या कार्यामध्ये मंडळीच्या सेवेमध्ये तुमचा सहभाग आहे. Are you like Demetrius, काय तुम्ही देमेत्रियस सारखा आहात? having a wonderful testimony in the church? मंडळीमध्ये तुमची चांगली साक्ष आहे. Let's examine. आपण आपलं स्वपरीक्षण करूया. Don't come to the church only for the sake of removing guilty. Oh, today I went on this Sunday to the church. Okay, tick mark. फक्त ते बॉक्स टिक करायसाठी मंडळीत जाऊ नका. You have a responsibility. तुम्हाला कर्तव्य दिलेलं आहे. Then only the building will come. त्यामुळेच ती जी इमारत आहे ती उभी राहील. Sand is important. जी सँड आहे Stones वाळू are आहे ती important. महत्त्वाची. दगड Cement is important. सिमेंट सुद्धा गरजेचे आहे. Water is important. पाणी सुद्धा गरजेचं You आहे. remove one of them, एक गोष्ट तुम्ही काढा the building will not stand. आणि जी इमारत आहे ती उभी राहणार नाही. And we all are important in God's kingdom. आणि आपण सर्वजण देवाच्या Romans राज्यामध्ये 12, 1 महत्त्वाचे आहे. Corinthians 12, we all are like different organs in that body where Jesus Christ is building. रोम आणि करिंथ 12 मध्ये सांगितलेलं आहे की आपण सर्वजण त्याचे भाग आहोत. Are you using your gifts and talents for the benefit of church? काय तुम्ही तुमचे कौशल्य आणि देणग्या मंडळीच्या वाढीसाठी उपयोगात आणत आहे? Are you just coming and going on Sundays? फक्त तुम्ही येणं आणि जाणं करत आहे? Dear brothers and sisters, बंधू भगिनींनो, God saved you and me so that we can actively involve in God's kingdom. देवाने आपल्याला तारलेलं आहे जेणेकरून आपण सक्रिय रीतीने देवाच्या Make राज्यामध्ये काम every करावं. effort, my dear brothers and sisters. प्रत्येक प्रयत्न करा. Make every effort प्रत्येक प्रयत्न करा. to be a light to the world around you. तुम्ही ह्या जगाकरिता प्रकाश बनू शकता. To be a blessing to the body of Christ. तुमच्या मंडळीकरिता तुम्ही आशीर्वादाचं कारण बनू शकता. Which kind of person will bring blessing to your own life? कोणत्या प्रकारची व्यक्ती तुमच्या स्वतःच्या जीवनाकरिता आशीर्वाद आणेल? Which kind of person will strengthen Christ church? ख्रिस्ताची मंडळी कोणत्या प्रकारची व्यक्ती मजबूत करेल? Guys, गायस, Diotrephes, दियत्रफेस Demetrius. किंवा देमेत्री. Examine. आपलं जीवन तपासूया. May the Lord help all of us. परमेश्वर आपल्या सर्वांचं सहाय्य करू. Let's pray. आपण प्रार्थना करूया. Father, we thank you for this wonderful letter. ह्या सुंदरशा वचनाकरिता आम्ही तुझे आभार मानतो. A small letter in the लहान New Testament. नवीन करारातील लहान पत्र आहे. Though it is very small, जरी हे लहान असले it has deep truths. अत्यंत गहन सत्य याच्यामध्ये आहे. Oh Lord, help us to understand what is written in these 14 verses. ह्या पत्रामध्ये जे आहे ते समजण्यासाठी आमचं सहाय्य कर. May we not just come and go in the church. आम्ही फक्त येणारे आणि जाणारे नसावे. Help us to imitate Gaius. गायसचं अनुकरण करण्यास आमचं सहाय्य कर.
Help us to be like Demetrius. देमेत्रियस सारखं बनण्यास आमचं सहाय्य कर. Oh Lord, हे प्रभू, help us not to imitate Diotrephes. तिर्यत्रफेसचं अनुकरण आम्ही न करावं. You are a holy God. तू पवित्र देव आहेस. You are a righteous judge. तू न्यायाधीश आहेस. If anybody destroy your church, you will not be silent. जर तुझी मंडळीचा कोणी नाश करू पाहत तू शांत नसणार. Help us to build the kingdom of God. देवाचं राज्य वाढवण्यास सहाय्य कर. Help us to humble ourselves daily and take up the cross and follow you. प्रति दिवशी नम्र होऊन ख्रिस्ताचा वधस्तंभ आम्ही घ्यावा म्हणून तो आमचं सहाय्य कर. Help us to preach the gospel to ourselves and also preach to others. स्वतःला आम्ही सुवार्ता सांगावी आणि इतरांना आम्ही सांगावी. Help us to actively involve in the church ministries. मंडळीमध्ये सक्रिय सहभाग आम्ही व्हावा त्यासाठी सहाय्य. May we make every effort to obey the word which will help us to grow into the likeness of Christ Jesus. प्रत्येक कृती आणि प्रत्येक प्रयत्नाद्वारे आम्ही ख्रिस्तासारखे बनावे. May we not give excuses. आम्ही कोणतीही कारण न देता Help us, O Lord, to make efforts. प्रिय प्रभू आमचं सहाय्य कर जेणेकरून आम्ही पाऊल उचलू. Forgive us, Lord. We have given lot of excuses in the past and still we are giving excuses for not being obedient to your word. आज्ञापालन न करण्याकरिता भूतकाळात आम्ही पुष्कळशी कारणं दिलेली आहे. आताही असं न हो. For Jesus, you died on the cross to save us. प्रभू येशू ख्रिस्ता तो आम्हाला वाचवण्याकरिता वधस्तंभावर गेला. Help us, Lord. तू आमचं सहाय्य कर प्रभू. Help us. आमचं सहाय्य You कर. bless this church. ह्या मंडळीवर आपले आशीर्वाद Let every पाठव. brother and sister in this church be an active member in the church. जे ह्या ठिकाणी सभासद आहेत त्यांनी सक्रिय सभासद व्हावं. As you are building this church, तू ही मंडळी बांधत आहेस. may all the brothers and sisters contribute their gifts and talents for the expansion of your kingdom. ह्या सर्वांनी त्यांची देणगी आणि कौशल्याचा वापर देवाच्या राज्यासाठी करावा. Thank you for your word. तुझ्या वचनासाठी आम्ही तुझे Thank आभार you for the मानतो. encouragement and correction. जे प्रोत्साहन तू दिलेलं आहे आणि जी सुधारणूक केलेली आहे त्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. Help us to imitate you. तुझं अनुकरण करण्यास आमचं सहाय्य In कर. Jesus' name we ask this prayer. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन.